हं. नमस्कार. आजचा आपला नमस्कार. जादूचा 22वा दिवस आणि 22व्या दिवसामध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. काल 21 झाला ना आपला भव्य दिव्य परिणाम. आज 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 आपला अगदी तुमच्या हां. अ, वैज्ञानिकता, विज्ञान हे सारं लक्षात घेतल्यावरही या जगाबद्दल जे विचार करेल त्याला विस्मयकारक, आभार, अगम्य, विलक्षण, जादू भरलं आणि खरंच काही आहे असं वाटेल. तर हे मॅजिक असं आहे, की जो त्या मॅजिकवर विश्वास ठेवणार त्याला ते मॅजिक हो आहे ना. दिसेल. थॉमस कार्लाइल लेखिका आणि इतिहासकार असं त्या म्हणतायत. 7 वर्षापूर्वी जेव्हा मला कृतज्ञतेच्या रहस्यमय आणि जादुई शक्तीचा शोध लागला, तेव्हा मी माझ्या सर्व तीव्र इच्छांची एक यादीच बनवली. ज्यावेळेस त्यांना कळलं, की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे आहे, त्याची आपण लिस्ट तयार करायची. आता हं. लिस्ट का हं. तयार करायची? तर मी नेहमी सांगते हं. आपल्याला आपल्या माइंडचे 2 प्रकार आहे. एक आहे कॉन्शियस माइंड म्हणजे आता मी जे तुमच्याशी बोलते, ते कॉन्शियस माइंडमध्ये. परंतु हं. त्या हं. व्यतिरिक्त 1 मिनिट जरा एसी लावते. हं. त्या व्यतिरिक्त हं. सबकॉन्शियस माइंड सुद्धा आपलं हं. काम करत असतं आणि हे सबकॉन्शियस माइंड जास्तीत जास्त म्हणजे उलट आपल्या आयुष्यावर जास्तीत जास्त परिणाम हा सबकॉन्शियस माइंडचाच होत असतो. हं. म्हणून आपण हे लेखी करायचं, की लेखी केल्यानंतर ते सबकॉन्शियस माइंडला समजतं, की आपल्याला या गोष्टी हव्या आहेत. अच्छा. हो, हां. लेखी केल्यावरच समजतं ते. हां, लेखी केल्यावर त्याला समजतं, की हे यांना पाहिजे आहे. म्हणून हो. म्हणून मी जे दररोज ज्या 10 गोष्टी लिहा, 10 गोष्टी लिहा, ते त्यासाठीच सांगते. तर हो. मग लेखिकेला ज्यावेळेस समजायला लागलं, की ही कृतज्ञता की जी शक्ती आहे, ती त्या हं. जादूची जी शक्ती आहे, त्यासाठी आपण काय करायचं, आपली लिस्ट तयार करायची. म्हणजे युनिव्हर्सला समजतं, की यांना काय पाहिजे आणि मग तिने हं. काय केलं, खूप मोठी लिस्ट तयार केली आणि तिच्या जेवढ्या इच्छा होत्या, त्या सर्व त्या यादीमध्ये लांबलचक अशी यादी तयार केली. त्यावेळी तरी हं. माझ्या इच्छा पूर्ण होण्याचा संभाव्य मार्ग मला दिसत नव्हता. जरी त्यांनी ती लिस्ट बनवली असली, तरी त्यांना हं. वाटत नव्हतं, की आपल्या या सर्व इच्छा पूर्ण बरोबर. होतील. म्हणजे हं. यालाच तर मॅजिक म्हणतात, की आपल्याला असं वाटत नाही, की या हं. माझ्या इच्छा पूर्ण होतील. परंतु युनिव्हर्ससाठी आणि तसं काहीही अशक्य नाहीये. युनिव्हर्स ते देऊ शकतो. समजा बरोबर. अंबानीसारख्या लोकांना अब्जावधी अब्जापती काय खरबपती वगैरे ते जर करू शकतात. त्यांना हो, हो. देण्यासाठी एवढा हो. पैसा आहे. तर आपल्याला आपली तर विश खूप कमी आहे त्या मानाने करोडो पर्यंत हो. आहे. तर खरंच, आपल्याला का नाही बरोबर. मिळणार? आणि जसे ते युनिव्हर्सचे चाइल्ड आहेत, तसेच आपण सुद्धा या युनिव्हर्सचे चाइल्ड आहोत. त्यामुळे हं. असं काही नाही की त्यांना मिळणार आणि मला नाही मिळणार. तर आपल्याला सुद्धा मिळतात. फक्त आपण त्या युनिव्हर्सकडे मागायला पाहिजे आणि त्या मला मिळणार आहे, यावर आपण काय हं. केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास. म्हणून आपण आधी काय करायचे, की त्या लिस्ट मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या चॅप्टरमध्ये 0 चॅप्टरमध्ये हं. टू डू लिस्ट तयार करायला सांगितली होती, की हं. तुम्हाला काय-काय पाहिजे. पाहिजे. तर हं. जर तुम्ही तेव्हा केली नसेल, तर आजही तुम्ही ती लिस्ट तयार करा, की मला हं. काय कोणकोणत्या गोष्टी पाहिजेत. आता समजा पाहिजे. तुम्हाला हेल्थ पाहिजे असेल, तर हेल्थ हं. म्हणजे कशी हेल्थ पाहिजे? तर मी हं. पर्वतारोहण करू शकते. चढते. अ, किंवा हं. माझी हेल्दी ग्लोइंग स्किन आहे. अशा प्रकारे हं. आपल्याला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, ती लिस्ट आपण तयार करून ठेवायची. लेखिकेने सुद्धा तशीच लिस्ट तयार केली होती. तरीही माझ्या ज्या सर्वोच्च 10 इच्छा होत्या, त्या मी एका कागदावर लिहून काढल्या. आधी तर सर्वांची तिने लिस्ट केली. पण त्यातल्या त्यात ज्या 10 तिला लवकरच पाहिजे होत्या, अशा 10 हं. इच्छा तिने एका वेगळ्या कागदावर लिहून काढल्या आणि तो कागद मी दररोज माझ्या जवळ ठेवायला लागले. जवळ ठेवायचा, आपल्या हो. पर्समध्ये ठेवायचा, की पाहिजे पर्समध्ये. तेव्हा आपण ते उघडून वाचू शकतो. म्हणजे कमीत कमी दिवसातून 2 वेळा तरी त्या मोठ्याने वाचायच्या. म्हणजे युनिव्हर्सला अच्छा. समजलं पाहिजे, की यांना काय पाहिजे. समजतं. आणि अच्छा. नुसत्या वाचायच्या नाही, तर त्या जशा काही कंप्लीट झालेल्या आहे, असं आपण हं. समजायचं. आता समजा मला जर 4 बीएचके फ्लॅट पाहिजे असेल, तर हं. हं. थँक यू फॉर माय 4 बीएचके फ्लॅट. हं. वॉव! किती सुंदर माझा फ्लॅट आहे. किती छान हं. 3 हं. 4 बेडरूम्स आहेत आणि हॉल तर हं. किती सुंदर आहेत. अ, हं. समोरून बाल्कनीमधून किती सुंदर असा व्ह्यू दिसतोय, माउंटेन व्ह्यू दिसतोय.
समोर असं हं. ते तुमची जे काही इच्छा असेल त्यानुसार आपण इच्छा त्या असेल ते. किती आपल्याला ती 4 बीएचके फ्लॅट मिळालेलाच आहे. अशा हं. असं आपण व्हिज्युअलाइज करायचं 10 मिनिटासाठी. म्हणजे एकाच गोष्टीसाठी नाही. आता समजा तुमच्या 10 गोष्टी असतील. आता समजा माझी हेल्दी थँक यू फॉर माय हेल्दी ग्लोइंग स्किन. मग मी किती सुंदर दिसत आहे आणि सर्वजण हं. मला ॲप्रिशिएट करतायत. वॉव! तो किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे आपल्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व आपण लाईनशीर म्हणजे त्या एक काय हं. करायचं, की अ, सगळं पाहिजे तर एकदा लिहून काढा, की त्या गोष्टी मिळाल्यानंतर तुम्ही कसे होणार आणि मग ते काय करायचं, की रेकॉर्ड करायचं. बोलायचं अच्छा. आपण ते आणि व्हॉईस रेकॉर्डिंग करायचं आणि नेहमी ते हं. ऐकायचं. आता हो. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, तर मी काय करते, की व्हॉईस रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि ते ऐकते. तर आपल्या पर्सनलमध्ये ते कुठेतरी ठेवायचं किंवा नाहीतर मग आपण मनाने पण केलं तरी चालतं. तर लेखिकेने तसं केलं होतं, की तिने 10 कामांची लिस्ट तयार केली होती आणि तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती वाचायची आणि वाचायचीच नाही तर ती पूर्ण झालेली आहे असं समजून शक्य असेल तेवढी त्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. या यादीतील जी सगळ्यात पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, ती कशापेक्षाही आधी पूर्ण व्हायलाच पाहिजे असं मला वाटायचं. त्यातली 1 नंबरची जी इच्छा होती, की त्यांना असं वाटायचं, की ही पूर्ण झाली पाहिजे. म्हणून मी सतत मनातल्या मनात तिचा विचार करायचे आणि इच्छा प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे, असं समजून मी दिवसातून अनेक वेळा आभारी आहे हे शब्द उच्चारायचे. समजा आता हं. मला 4 बीएचके फ्लॅट पाहिजे, तर थँक यू फॉर माय 4 बीएचके फ्लॅट असं हं. आपण म्हणायचं आणि तसंच त्या तिचं जे काही कंपनीबद्दलचं जे असेल त्याबद्दल त्या थँक यू म्हणायच्या. जशी काही त्यांची ती इच्छा पूर्ण झालेली आहे, तर आपणही तसंच करायचं. एक यादीतील माझी प्रत्येक तीव्र इच्छा जादूने अगदी माझ्या डोळ्यासमोर मला दिसायला लागली आणि त्यात काय झालं, माझी पण एक इच्छा पूर्ण झाली. पण मी ती पूर्ण जेव्हा होईल ना, त्यावेळेस मी सांगेल. पण ती आता होण्याच्याच समोर म्हणजे जवळपास झालेलीच आहे. पण हं. प्रत्यक्ष त्याची जेव्हा कार्यवाही होईल तेव्हा मी ते सांगते. हां. तर हां, हां. अशा प्रकारे तिला लेखिकेला जेव्हा ती दिसण्याच्या इच्छेत म्हणजे डोळ्यासमोर यायला लागली, की आता माझी ती इच्छा पूर्ण होणार. माझ्या हं, यादीत हं. काढून टाकायची. म्हणजे जी इच्छा आपली कंप्लीट झाली ती काढून टाकायची. आणि ज्या नवीन इच्छा माझ्या मनात निर्माण झाल्या, त्या नव्याने त्या यादीत असं काही नाही, की ती यादी एकदाची तुम्ही बनवली, की झालं असं नाही. तर त्या हं. नवीन जर इच्छा आपल्याला निर्माण झाल्या, तर त्या ती लिस्टमध्ये जोडत जायच्या. माझ्या इच्छांच्या हं. मूळ लांबलचक यादीतील माझी एक तीव्र इच्छा होती, ती म्हणजे मला ताहिती जवळील बोरा बोरा इथं जायचं होतं. माझ्या यादीतल्या बोरा बोरा मधील नेमक्या ठिकाणी एक आठवडा सुंदर रीतीने घालवल्यानं आणखी एक सुंदर गोष्ट घडली, की मी घरी परतत असताना ताई तिच्या मुख्य भूमीकडे विमानाकडे चालले होते, तेव्हा वाटेत काही प्रवाशांना घेण्यासाठी आमचं विमान थांबलं. विमान आधी रिकामं होतं, पण नंतर ताहितीमध्ये राहणाऱ्या मूळच्या रहिवाशामुळे ते भरून गेलं आणि अचानक वातावरणात बदल झाला. माझ्या आजूबाजूला हसण्याचे आवाज यायला लागले. हसण्यानं, आनंदानं वातावरण भरून गेलं. तर तिची एक इच्छा होती, की ताहितीला जायचं. तर तिथे गेल्यानंतर तिथले लोक पण भेटले आणि अतिशय आनंदानं तिचा तो प्रवास सुरू झाला. या बरोबर. सुंदर लोकांबरोबर माझा छोटासा विमान प्रवास करताना मला खूप आनंद झाला. मजा आली. हे लोक इतके आनंदी का होते? हे अगदी स्फटिकाप्रमाणे मला स्पष्टपणे दिसत होतं. कारण ते कृतज्ञ होते. ते सर्व आणि एक लक्षात ठेवा, की जसं-जसं आपण हे मॅजिक करायला लागतो, तसेच मॅजिक करणारे लोक आपल्या आयुष्यात येतात आणि ते अतिशय आनंदी असतात आणि त्यामुळे हं. आपण सुद्धा आनंदी व्हायला लागतो. तसंच लेखिकेला सुद्धा झालं. तर ते लोक हं. कृतज्ञ होते. ते विमानात बसले म्हणून ते कृतज्ञ होते. ते एकमेकांबद्दल कृतज्ञ होते. ते जिथे चालले होते त्यासाठी कृतज्ञ होते. तर प्रत्येक गोष्टीबाबत कृतज्ञ होते. म्हणजे ते विमान त्यांना मिळालं म्हणूनही कृतज्ञ होते. ते ज्या ठिकाणी जाणार होते त्याबद्दल सुद्धा ते कृतज्ञ होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जसं लेखिका आपल्याला सांगतात, की तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञ राहा. तसंच ते लोक सुद्धा कृतज्ञ होते. हो. आणि त्यांच्याबरोबर प्रवास करताना लेखिकेला सुद्धा खूप आनंद झाला. कारण अशा या कृतज्ञ लोकांसोबत प्रवास करणं हे त्यांना एक अतिशय आनंदी गोष्ट वाटली होती. कारण त्यांच्याबरोबर असणं हाच खूप आनंदाचा भाग होता. त्यांच्या सान्निध्यात मला खूप बरं वाटत होतं आणि एकदम मला जाणवलं, की
माझी अंतिम इच्छा पूर्ण झाली आहे. माझ्या इच्छांच्या मूळ लांबलचक यादीत बोरा बोरा ही माझी अंतिम इच्छा होती आणि म्हणूनच त्या विमानात मी असण्याचं कारण अगदी माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट होतं. कृतज्ञता हेच एकमेव कारण होतं. तर त्यांनी ज्या लिस्टमध्ये बनवल्या त्यातली शेवटची इच्छा होती बोरा बोरा इथे जायचं, तर ती सुद्धा त्यांची हं, पूर्ण झाली होती. तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली. म्हणजे ज्यावेळेस आपण हा व्हिडिओ बघणारे नवीन लोक असतील, तर त्या नवीन हं, लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, की कृतज्ञतेचे काय फायदे होतात? हं, कशाप्रकारे त्यासाठी लेखिकेने आपल्याला ही गोष्ट सांगितली आहे. तुमच्या इच्छा कितीही मोठ्या वाटत असल्या, तरी कृतज्ञतेमुळे त्या पूर्ण होऊ शकतात. तर मी सुरुवातीलाच सांगितलं, की हे हे जग चालवणारी एक मोठी पॉवर आहे आणि ते म्हणजे युनिव्हर्स. आणि या युनिव्हर्सला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही अशा गोष्टी या युनिव्हर्सने लोकांना दिलेल्या आहेत. त्यामुळे तुमची इच्छा त्यामध्ये फारच थोडी आहे आणि तुम्हाला ती नक्की मिळू शकते. फक्त त्यासाठी त्याची एकच की आहे ती म्हणजे कृतज्ञता. आतापर्यंत तुमच्या आयुष्यात यापूर्वी कधी जाणवलं नसेल इतकं सुख, समाधान, आनंद तुम्हाला अनुभवायला मिळेल आणि ते खरोखरच अतिशय मौल्यवान असेल. मी सुद्धा जेव्हापासून या मॅजिकच्या प्रॅक्टिसमध्ये आलेली आहे, हं, एक वेगळ्याच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मला मिळत असतं आणि हं, एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली ना, तर मी काल सांगितलं होतं बघा, की खुदा ने तेरे लिए इससे भी अच्छा कुछ और सोचा होगा. जे हं, डॉक्टर एपीजे हं, अब्दुल कलाम यांची मी काल गोष्ट सांगितली होती. तर हं, डॉक्टर हं, एपीजे अब्दुल कलाम जेव्हा हिंदुस्तान एरोनॉटिकमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेऊन जेव्हा ते पास झाले. हं, हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये काही जागा निघाल्या होत्या. हं. इंजिनिअरिंगच्या आणि एपीजे अब्दुल कलाम यांनी त्या त्या जागेसाठी अर्ज केला होता. 9 जागा अप्लाय करून. आणि सॉरी 7 जागा होत्या आणि 9 कॅन्डिडेट होते. एपीजे हं. अब्दुल कलाम खूप हुशार होते. त्यामुळे त्यांना वाटलं आपल्याला नक्की या ठिकाणी घेतलं ते जाणार. हं, हं. प्रश्न असा रिझल्ट ज्यावेळेस आला, त्यावेळेस एपीजे अब्दुल कलाम यांना घेतलं गेलं नाही आणि दुसरेच 7 लोकं त्या ठिकाणी भरती झाले होते. आणि हां, पाहिल्यानंतर एपीजे अब्दुल कलाम हां. ते निराश झाले आणि त्यांना असं वाटलं, की या जगात काहीच नाहीये. आपल्यावर एखादी आपल्या प्रिय गोष्ट जेव्हा आपल्यापासून दूर होते, त्यावेळेस दुःख आपल्याला एक होतं. स्मशान वैराग्य जे म्हणतो आपण, तर हं, तसं हं. त्यांच्यामध्ये स्मशान वैराग्य निर्माण झालं. एखादा माणूस ज्यावेळेस मेल्यानंतर बघा, तसं आपल्याला वाटतं काय हे जग सगळं निरर्थक आहे, काय नाही, एक दिवस तिथून जायचंच आहे, असं करून आपल्याला वैराग्य बरोबर. निर्माण होतं तात्पुरतं. हं, त्याला स्मशान हं, वैराग्य असं म्हणतात, की हं. जोपर्यंत स्मशानात जातो तोपर्यंतच ते वैराग्य असतं. नंतर परत घरी तेवढंच आलो की राहतं का? आपल्या बाकीच्या गोष्टी परत आठवतात. तर तसं हं. त्यांच्यामध्ये एक वैराग्य वृत्ती निर्माण झाली आणि ते हिमालयात निघून गेले. डॉक्टर एपीजे अब्दुल ओह! आणि ओह! तिथे त्यांना एक हिंदू साधू भेटला. हिंदू हं, साधूने त्यांना सांगितलं, "अरे बंदे तेरे लिए तो खुदा ने इससे भी अच्छा और सोचा होगा." आणि ज्यावेळेस हं. ते राष्ट्रपती झाले तेव्हा ते जास्तीत जास्त एअर चीफ मार्शलपर्यंत पोहोचले असते. म्हणजे हां. हवाई विभागाचे प्रमुख झाले असते जास्तीत जास्त. हं, हं, हं. परंतु पण आता ज्यावेळेस ते राष्ट्रपती. राष्ट्रपती झाले तेव्हा तिघी दलाचे ते प्रमुख होते. आणि ओह! मग डॉक्टर एपीजे हं, अब्दुल कलामने यांनी त्या हवाई दलाच्या प्रमुखांना आपली इच्छा सांगितली होती, की माझी ही हं, इच्छा आहे. तर त्यांनी काय केलं, की त्यांना 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं आणि हं. हवाई दलाचं एक विमान त्यांना उडवण्यास म्हणजे त्यांची अरे वाह! इच्छा हां, ती हां, पूर्ण हां, केली. हां. तर म्हणजे बघा, की त्यावरून तेव्हा मला कलाम सरांनी जेव्हा विंग्स ऑफ द फायरमध्ये हा त्यांचा किस्सा वाचला, तेव्हा मला असं वाटतं, की ज्या वेळेस माझ्या आयुष्यात मला हवी असलेली गोष्ट नाही मिळाली, तेव्हा मी हं, हाच विचार करते, की खुदा ने तेरे लिए इससे भी कुछ अच्छा और सोचा होगा. म्हणून हं, एखादी हं. गोष्ट नाही मिळाली तर आपण त्याबद्दल खट्टू व्हायचं नाही. तर नाही. आपण खुदा ने मेरे लिए इससे भी अच्छा कुछ सोचा होगा असं म्हणून आपण जी काही हं, परिस्थिती आपल्या समोर आली आहे तिला आपण मान्य करायचं आणि आज आपल्याला जे मिळालं आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ राहायचं. म्हणजे आपल्याला हवी आहे ती गोष्ट सुद्धा आपोआप मिळते. कृतज्ञतेचा आणि आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करायला लागल्यानंतर माझ्या मूळ यादीतील अंतिम इच्छा पूर्ण व्हायला मला 4 वर्षाचा कालावधी लागला. माझ्या सर्व इच्छा फार मोठ्या प्रमाणावर पूर्ण होण्यासाठी एवढा काळ जावा लागला, याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून ही माहिती दिली आहे. आता लेखिकेने जी लांबलचक यादी केली होती, त्या सर्वच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना किती वर्ष लागले?
4 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्ष त्या कृतज्ञ राहिल्या या प्रत्येक गोष्टीसाठी आणि रोज त्याचं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस किती करावी लागेल. नाहीतर तुम्ही 1 हो. महिना कराल आणि म्हणणार की माझे गुडघे जाऊ दे. थांबलेच नाही, गुडघे दुखायचे थांबलेच नाही. तर ते तसं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. आपण काय करतो 1 महिना प्रॅक्टिस करतो. नंतर मग हं. म्हणतो की जाऊ दे काही थांबत नाही आणि परत आपल्या नेहमीच्या वेळेवर आपण बरोबर. कृतज्ञता न करण्याच्या चा आपला पाढा आपण चालू ठेवतो आणि सांगतो की मॅजिक काही काम करत नाही. तर तुम्ही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही, तोपर्यंत थँकफुल त्या गोष्टीबद्दल राहायला पाहिजे. थँक यू, म्हटलं पाहिजे. एक ना एक दिवस तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि मे बी त्याच्यापेक्षा तुम्ही जे ठरवलंय ना, त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगलं तुमच्या आयुष्यात होतं. हं. जर तुम्ही थँकफुल राहिलात तर. मी जेव्हा माझ्या इच्छांची यादी बनवली, तेव्हा माझ्या कंपनीला $20 दशलक्ष कर्ज होते. आता विचार करा, त्यांना बापरे! $20 दशलक्ष. आता $1 आपल्या रुपयामध्ये काय किंमत आहे? आणि 80 85 हां, 80. आता 85. त्याला 80 ने गुणा एवढं कर्ज तिला त्यावेळेस होतं. आणि 2 महिन्यात ती मला बंद करावी लागली असती. आणि माझं घर, माझ्या मालकीची प्रत्येक गोष्ट मला गमवावी लागली असती. माझ्या वैयक्तिक क्रेडिट एवढंच नाही तर क्रेडिट कार्डावर सुद्धा त्यांचं भरपूर बिल होतं, भरपूर देणं होतं. हो. तरीही माझ्या तीव्र इच्छांच्या यादीत ज्या घरातून महासागराचं विहंगम दृश्य वरून पाहता येईल असं मोठंचं मोठं घर असावं. जगातील आकर्षक वेगवेगळ्या ठिकाणी मला प्रवास करता यावा. माझी सर्व कर्जचुकती करता यावीत. माझ्या कंपनीचा विस्तार करता यायला हवा. माझ्या प्रत्येक नातेसंबंध चांगल्या प्रकारे पूर्ववत व्हावा. माझ्या कुटुंबाच्या राहणीमानात सुधारणा घडून यावी. पुन्हा माझी तब्येत 100% निरोगी राहावी. जीवनाबाबत अमर्याद ऊर्जा, उत्साह आणि उत्कंठा मला वाटावी. त्याबरोबरच नेहमीच्या भौतिक गोष्टी मला मिळाव्यात, या इच्छांचा समावेश होता. माझी तीव्र पहिल्या क्रमांकाची इच्छा होती, जी पूर्ण होणे सर्वस्वी अशक्य आहे. कोणती? तर त्यांचं $20 दशलक्ष कर्ज. वाह! अ, असं माझ्या आजूबाजूच्या अनेक लोकांना वाटत होतं आणि ती म्हणजे माझ्या हं. कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. हां, त्यांची सर्वात बरोबर. इच्छा होती, की माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा. हां, तर बरोबर. माझी इच्छा आहे, की आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये ही जादूचं पुस्तक जावं. जायला पाहिजे. तर आणि त्यांच्या पण जीवनामध्ये आनंद व्हावा. तसं लेखिकेची हं, हं. इच्छा होती, की करोडो लोकांच्या. पण ॲक्चुअली आता करोडो काय म्हणजे जगात सगळ्यात जास्त वाचलं जाणारं हे जादूचं पुस्तक आहे आणि ज्यांनी हो. करोडो लोकांच्या आपल्या भारतात सुद्धा लोकांच्या आयुष्यामध्ये जादू आणलेली आहे. माझ्या कामातून लाखो लोकांना आनंद मिळावा, ही माझी अगदी पहिली इच्छा चांगल्या प्रकारे पूर्ण झाली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली होती. माझ्या बाकीच्याही इच्छा एकामागून एक अगदी माझ्या डोळ्यासमोर पूर्ण झाल्या. नंतर हळू त्यांचं कर्ज गेलं. त्यांच्या कंपनीला प्रॉफिट आला. नंतर त्यांनी सुंदर घर घेतलं. हं. देश-विदेशाच्या त्यांच्या सफारी करायचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. निरोगी राहण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशा प्रकारे ज्या गोष्टी त्यांना मिळाल्या ना, त्यावर त्या काट मारायच्या. आपण सुद्धा आपली लिस्ट केलेली असेल. टाकते. समजा मला हां, हां. हेल्दी जे निरोगी आहे ते टच हां. करतो. हं. तर गुडघे समजा आपले चांगले झाले. आता माझे गुडघे दुखत होते मागे, आता ते हं, चांगले झाले. हं, मग हं. त्या कट इच्छेवर काट मारायचा. आणि नवीन जर इच्छा मला निर्माण झाली आता, तर नवीन इच्छा हं, त्यामध्ये ॲड हं. करायची. कृतज्ञतेचा जादुई शक्तीचा वापर करून तुमच्या इच्छा अगदी प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यासमोर पूर्ण झालेल्या पाहणे ही कृती करण्याची आता तुमची पाळी आहे. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही तयार केलेल्या तुमच्या सर्वोच्च 10 इच्छांची यादी घ्या. आता मी सांगितलंय, की 10 इच्छांची यादी तुम्ही घ्यायची आणि नंतर त्या वाचा. वाचल्यानंतर त्या पूर्ण झाल्याशा असं म्हणून थँक यू त्या त्या युनिव्हर्सला तुम्ही सांगायचं. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. म्हणजे जेंट्स लोक जर ऐकत असतील तर त्यांनी खिशात घेऊन जायचं आणि लेडीजने काय करायचं, की आपल्या पर्समध्ये ती पर्समध्ये. ठेवायची आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती वाचायची. त्यानंतर त्याला थँकफुल राहायचं. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आजपासून तुमच्या इच्छांची यादी तुमच्या कायम पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवत जा. असा मी तुम्हाला मनापासून सल्ला देईन. तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा ती यादी उघडा, वाचा आणि प्रत्येक इच्छेसाठी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्येक इच्छेसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे.
जर तुम्ही माझ्यासारखे असाल, यादीतील इच्छा पूर्ण झाल्यावरती खोडताना तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहतील. म्हणजे जेव्हा आपली एखादी इच्छा पूर्ण होते, तेव्हा आपल्याला हा. अतिशय आनंद होतो आणि हे आनंदाश्रू तुमच्या डोळ्यामध्ये नक्की उभे राहतील. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. पूर्ण. हां. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने अशक्य ते शक्य करून दाखवलेलं आहे. आता इथे आपला पाठ संपलेला आहे. आता आपल्याला जादूचा अभ्यास. आजचा जो अभ्यास आहे, तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानं आपल्याला जी युनिव्हर्सकडून मिळाली आहे, त्यांची यादी करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. आता तुम्ही गोंधळ नाही करायचा. आता 10 वरदानं म्हणजे जे आपल्याला ऑलरेडी आता आपल्याकडे आहे, अशा आहे. 10 गोष्टीची यादी आणि 10 ज्या आपल्याला पाहिजे आहे, अशांची यादी. म्हणजे ॲक्चुअली तुमच्या 2 वेगळ्या-वेगळ्या लिस्ट राहतील. दोन एक वेगळ्या. हां. सकाळची जी लिस्ट असते ती तुमच्याकडे जी आहे त्यासाठी. कसं आहे की युनिव्हर्सचा हा नियम आहे. पहिले पेरा, त्यानंतर ते उगवतं. तर पहिले ठीक आहे. पेरायचं की जे आपल्याला मिळालं आहे त्यासाठी कृतज्ञ राहायचं. त्यानंतर मग आपली लिस्ट करायची. कळलं? की आधी कृतज्ञ राहायचं. नंतर आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याबद्दल आय एम ग्रेटफुल फॉर माय 4 बीएचके फ्लॅट असं. आय एम ग्रेटफुल फॉर माय हेल्दी ग्लोईंग स्किन. अशा प्रकारे आपल्या या 10 इच्छा आपण लिहायच्या. पण सुरुवातीला काय आय एम ग्रेटफुल फॉर माय हेल्दी बॉडी जे मला आता मिळालेले आहे. आय एम ग्रेटफुल फॉर माय आईज बिकॉज इट इज हेल्पफुल दे आर हेल्पफुल फॉर रीडिंग वॉचिंग टीव्ही वगैरे असं. तर मराठीतून लिहिलं तरी चालेल. असं काही नाही की त्या तुम्ही इंग्लिशमधूनच लिहा. तुम्ही मराठीतून लिहा. तुम्हाला जी भाषा सोपी जाईल त्यातून लिहा. तुम्ही तयार आणि त्या सर्वांसाठी थँक यू. ते 10 लिस्ट लिहिली का, तयार केल्या का, की त्या सर्व परत एकदा वाचायच्या आणि आभारी आहे, आभारी आहे किंवा थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं म्हणायचं. तुम्ही तयार केलेल्या त्यानंतर 10 इच्छांची यादी तयार करा. दिवसाच्या सुरुवातीला तुमच्याबरोबर ठेवा. तुमच्या यादीतील प्रत्येक वाक्य, प्रत्येक इच्छा नीट वाचा. नंतर 1 मिनिट डोळे मिटा आणि ती इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना करा आणि ते चित्र डोळ्यासमोर आणा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या इच्छांची यादी आज तुमच्या खिशात घेऊन जा. दिवसभरात किमान 2दा तरी खिशातून बाहेर काढा, वाचा आणि शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात घडलेली जी चांगली गोष्ट आहे ती त्या जादूच्या दगडाला सांगा आणि थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं आपण म्हणायचं. अशा प्रकारे आपण आपल्या आजचा हा धडा कंप्लीट केलेला आहे. तुला समजलं का? हा, समजलं. म्हणजे आपल्याला जे आता मिळालंय हं. ते त्याची 10 लिस्ट करायची आणि जे मिळणार आहे, जे पाहिजे आहे त्याची 10ची लिस्ट करायची हं. आणि ती जवळ ठेवून सारखं बघत राहायचं दिवसातून 2-3दा आणि बोलत राहायचं. हां. आणि आणि ती थँक्यू पूर्ण करायचं झाली त्याच्याबद्दल. विश आपली पूर्ण झाल्यानंतर आपण किती आनंदी असू, तर तो हा हा. वॉव! नेहमी वॉव! थँक यू असं एक्साइटेड राहायचं नेहमी हा त्यासाठी. हा हा. की ती कंप्लीट झाली आहे असं. तर अशा प्रकारे आपण आज हा जादूचा 22वा धडा पूर्ण केलेला आहे आणि आपण एक दिवस आता अ, हे पुस्तक कंप्लीट आपलं रॉन्डा बर्न यांचं हे जे पुस्तक आहे जादू, ते कंप्लीट करण्याकडे आपण आता कंप्लीशनकडे जात आहे आणि थँक यू व्हेरी मच की तुम्ही हा व्हिडिओ अगदी ऐकतायत, मन लावून ऐकतायत आणि मी आशा करते की तुम्ही दिलेल्या ॲक्टिव्हिटी रोज करताय आणि नेहमी कृतज्ञ राहतायत आणि तुमच्या पण जीवनामध्ये मॅजिक घडून येत असेल. मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा फायदा झाला असेल. कारण काय तुम्ही हे कमेंट का करा त्यात, की बाकीचे लोक जेव्हा हा व्हिडिओ बघतील, तेव्हा तुमचे कमेंट ऐकून त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल, की मॅजिक केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे फरक पडतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. थँक्यू. तुला पण थँक्यू.